रामकृष्ण हरी नमस्कार. वनस्पतीची ओळख या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे मी देवाजवळ पांडुरंग परमेश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. बघा, आपला वनस्पतीची ओळख हा एक यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे मी वनस्पतींची माहिती, वनस्पतींचे औषधी उपाय, वनस्पतींची तांत्रिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. मग ती माहिती कधी परंपरेने चालत आलेली माहिती आहे, माझ्याकडं पुस्तकामधून, ग्रंथामधून आलेली माहिती आहे, काही आम्ही अनुभवलेली माहिती आपण या चॅनलवर टाकतोय. पण काही लोक त्यामध्ये खराब कमेंट करतात. बघा, कमेंट खराब करतात तर तुम्ही अगोदर अनुभव घ्या. कारण विश्वासावर जे स्वार झाले ते सर्वस्वी तरुण गेले. ज्याच्याजवळ आत्मविश्वास आणि श्रद्धा नाही ते माझे व्हिडिओ बघू नका आणि बघूही नका, आणि याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही. तर बघा, हे मी जे व्हिडिओ टाकत आहे हे यूट्यूबवर गोरगरीब लोकांच्या माहितीसाठी टाकत आहे, आणि याच्यातून अनेकांना फायदा व्हावा यासाठी मी हे यूट्यूबवरती व्हिडिओ टाकत आहे. वनस्पतीची ओळख करून देतो आणि त्याची औषधी माहिती मी सांगण्याचा प्रयत्न करतो. सगळ्याच औषधांनी सगळ्याच लोकांना गुण येईल असं नाही, किंवा सगळ्याच तांत्रिक वनस्पतींनी सगळ्यांचंच कल्याण होईल असंही नाही आहे. ज्याचे त्याच्या श्रद्धेचा, ज्याचे त्याच्या आत्मविश्वासा आणि ज्याचे त्याच्या कर्मावर अवलंबून आहे ते. म्हणून कुठलीही वनस्पती घेताना काही लोक म्हणतात, महाराज याची गॅरंटी आहे का, त्याची गॅरंटी आहे का? गॅरंटी नाही आहे. बघा, गॅरंटी तुमचा आत्मविश्वास आणि तुमची श्रद्धा याच्यावर. तुमची जर गॅरंटी असेल तर तुमचं काम 100% होईल. तुमचं जर श्रद्धा आणि आत्मविश्वास नसेल तर तुमचं काम होणार नाही. आणि अजून एक, आता नवरात्र येत आहे, तर नवरात्रामध्ये माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नका. 9 दिवस मी फोनही उचलणार नाही आणि कुठल्या वनस्पतीची ऑर्डर पण तुम्हाला देणार नाही. त्यामुळे 9 दिवस माझा मोबाईल बंद राहील. त्यामुळे नवरात्रामध्ये 9 दिवस माझ्याशी कोणीही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नका. दसऱ्याच्या दिवसापासून मी कॉन्टॅक्टमध्ये राहील. तर बघा, असेच तुमच्यासाठी मी नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. तुम्हाला माहिती आहे येत राहतोय. तुम्हाला मी आज एक अशी काही जी वनस्पती सांगणार आहे. बघा, इथं वनस्पती दाखवतो जी वावडिंग. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये हिचा उपयोग केला जातोय. वावडिंग वनस्पतीचा अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये उपयोग केला जातोय आणि ही खूप महाग विकल्या जाते. आदिवासी भागामध्ये हिची किंमत ही 250 ते 300 रुपये किलोने विकली जाते. किती? 250 ते 300 रुपये किलोने विकली जाते. ही कवळी ओढायची आहे, ओढून आणि वाळवून आणि ही विकल्या जाते. 250 ते 300 रुपये किलोने विकल्या जाते आणि ती प्रत्येक आयुर्वेदिक औषधामध्ये उपयोगी असते. तर हिचा काय काय उपयोग आहे तो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. एका व्हिडिओमध्ये हिची माहिती सांगणं अशक्य आहे, परंतु थोडकी माहिती मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, वावडिंग तुम्हाला अगोदर मी दाखवतो कसं आहे. इथं आपण काढून आणलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तसेच काही वनस्पतीचे फोटो पण इथं दाखवलेले आहेत. ते बघा, तर हे बघा, हे आहे वावडिंग. वावडिंगाचे पानं बघा असे असतात आणि याला ही फळं असतात. बघा, ही फळं अशी असतात. हे बघा, ही आहे वावडिंगाची फळं. ही पिकल्यानंतर लाल होतात. ही काय होतात? पिकल्यानंतर ही फळं लाल होतात आणि ही काढून वाळवून हिची पावडर बनवायची आहे आणि ही पावडर तुम्हाला औषधामध्ये उपयोगी येणार आहे. तर बघा, ह्या वावडिंगाचे काय काय आयुर्वेदिक औषधी उपयोग आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. बघा, हे तसा वावडिंग हा प्रत्येक, बघा हे वावडिंग आहे. वावडिंग हा प्रत्येक औषधामध्ये वापरला तरी चालतो. काय? वावडिंग हा प्रत्येक औषधामध्ये वापरला तरी चालतो. बघा, याचे असे पानं असतात ती. हे बघा, हे पिकल्यानंतर बघा असे लाल होतात. तुम्हाला इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, हे बघा, हे पिकलेले एक, हे बघा, हे पिकलेले, हे पिकल्यानंतर असं लाल होते. पिकल्यानंतर लाल होते, खातात. हे औषधी आहे. आता बिनिंग तर हे वावडिंग बघा, वावडिंगाचा मी तुम्हाला आज एक आयुर्वेदिक असा जबरदस्त असा उपयोग सांगत आहे. हा उपयोग ऐका. बघा, मधुमेह, शुगर नावाचे आजार आहे आणि हा पूर्णपणे बरा होत नाही. तर हा उपचार जर तुम्ही केला तर तुमचा शुगर जवळजवळ 80-90% पूर्णपणे बरा होऊन जाईल. परंतु हा उपयोग तुम्ही करायचा आहे. आता मी हा व्हिडिओ दाखवला, ही माहिती सांगितली. तुम्ही उद्या माझ्याकडे ही वनस्पती मागाल किंवा माझ्याकडून ही मागाल, माझ्याकडे तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला मी दाखवलेली आहे, माहिती सांगितलेली आहे, वनस्पती दाखवली आहे. तुम्ही शोधायची आहे आणि तुम्हीच तुमचे उपचार करायचे आहे ती. तर बघा, ही जी वावडिंग नावाची वनस्पती आहे, हिची पावडर करायची आहे, वाळवून हिचं चूर्ण करायचं आहे. 50 ग्रॅम वावडिंगाचं चूर्ण, ऐका, 50 ग्रॅम वावडिंगाचं चूर्ण घ्या. त्याच्यामध्ये सुंठ घ्या 50 ग्रॅम, गोखरू घ्या 50 ग्रॅम,
बघा, सुंठ 50 ग्रॅम, गोखरू 50 ग्रॅम, ज्येष्ठमध 50 ग्रॅम आणि वावडिंग 50 ग्रॅम अशा 4 वनस्पती 50-50 ग्रॅम आपल्याला घ्यायच्या आहेत. ती लक्षपूर्वक ऐका हे व्हिडिओ संपूर्ण बघा. वावडिंग, ज्येष्ठमध, सुंठ आणि गोखरू ह्या 4 वनस्पती आहेत. तर ह्या 4 वनस्पती समप्रमाणामध्ये 50-50 ग्रॅम घ्यायच्या आहेत. 2 लिटर पाणी घ्यायचं आहे. 2 लिटर पाण्यामध्ये ह्या पावडर टाकून 50-50 ग्रॅम ही पावडर टाकून काढा करायचा आहे, उकळून घ्यायचा आहे. निम्म्याला निम्म पाणी आटवायचं आहे, निम्म पाणी आटवून गाळून ठेवायचं आहे. आणि दरवेळेस सकाळ संध्याकाळ 2-2 कप तुम्ही याचा काढा 1 महिन्यापर्यंत घेताय. तर 1 महिन्यापर्यंत तुमचा पूर्णपणे मधुमेह राहून जातो, किंवा जी शुगरचा आजार आहे तो शुगरचा आजार राहून जातो, मधुमेहाचा आजार राहून जातो. तर याच्या इतका जबरदस्त उपाय नाही. बघा, आयुर्वेदामध्ये खूप मोठी ताकद आहे, परंतु त्याची आपल्याला ओळखही नाही आणि पारखही नाही आणि अभ्यासही नाही. कारण केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. प्रयत्न वाळूचे कण रगडितात येले इगळे. त्यामुळे तुम्हाला हे करावं लागेल, हे प्रयत्न करावा लागतील. तर बघा, मधुमेहासाठी एकदम जबरदस्त याचा उपयोग होतो. काय करायचं आहे, वावडिंगाचं चूर्ण, हे वावडिंगाचं झाड तुम्हाला इथं दाखवतोय. वावडिंगाचं चूर्ण घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे वावडिंगाचं चूर्ण, ज्येष्ठमध, गोखरू आणि सुंठ असे 50-50 ग्रॅम घेऊन त्याचे 2 लिटर पाण्यामध्ये टाकून काढा करून ठेवायचा आहे. 2-2 कप काढा गाळून घेतल्यानंतर तुमचा 1 महिन्यापर्यंत हा उपाय केल्यानंतर तुमचा मधुमेह, डायबेटीज, शुगर निघून जाईल किंवा पूर्णपणे बरा होईल. त्याचप्रमाणे लहान मुलांना उलटी जर झाली तर याची थोडीशी पावडर चाटण केल्यानंतर उलटी पूर्णपणे थांबते. त्याचप्रमाणे जनावराला जर विषबाधा झाली, सर्पाची विषबाधा एखाद्या जनावराला जर झाली तर याची मुळी काढायची आहे. याची मुळी पाण्यामध्ये उगाळून आणि जनावराला पाजायची. गाय, शेळी, म्हैस जर सर्प चावला तर याची मुळी उगाळून पाजल्यानंतर याच्या मुळी उगाळून पाजल्यानंतर सर्पाची विषबाधा राहून जाते जनावराची. बघा, इतका जबरदस्त याचा उपयोग आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला मी एक दुसरा उपाय सांगतो. असे याचे अनेक उपाय आहेत. बघा, याचे अनेक उपाय आहेत. बघा, हत्ती रोगावर याचा उपाय आहे. हत्ती रोगावरील उपाय बघा, वावडिंग, सागाची साल, सुंठ, वेलदोड्यातील दाणे, चित्रक मूळ, रुईचे मूळ, पांढऱ्या वसूचे मूळ, संदैव व पोलेदान हे सर्व 50-50 ग्रॅम घेऊन पाण्यामध्ये वाटावे व त्यात 1 लिटर तिळाचे तेल व 2 लिटर पाणी मिळवून आटवावे व 1 लिटर उरवावे व ते तेल गाळून दररोज चोळावे. 3 महिने. जुनाट हत्तीपाय रोग असला तरी तो पूर्णपणे बरा होऊन जातो. असा याचा उपयोग आहे. बघा, कुर्मी रोगावर याचा उपयोग आहे. कुर्मी रोगावर वावडिंगाचे चूर्ण 10 ग्रॅम पाण्याबरोबर सकाळीच अनाशा पोटी द्यावे. 3 तासानंतर एरंडेल 4 चमचे गरम पाण्याबरोबर प्यावे. शौचात साफ होऊन मेलेले जंत कुर्मी बाहेर निघतात. ज्वरात फार तहान लागत असल्यास 1 लिटर पाण्यात 50 ग्रॅम वावडिंग मिळवून काढा करून प्यावा. लिटर उरवावा तो गाळून थोडा थोडा द्यावा. ज्वरातील तहान लागणे कमी होते. लहान मुलांच्या खोकल्यावर बघा, लहान मुलांना जर खोकला असेल तर लहान मुलांच्या खोकल्यावर याचा असा उपयोग आहे की लहान मुलांच्या खोकल्यावर याचं चूर्ण मधामध्ये चाटण केल्यानंतर लहान मुलांचा किती भयानक खोकला असला तर तो पूर्णपणे बरा होऊन जातो. वावडिंगाचे चूर्ण मधाबरोबर लहान मुलात चाटण केल्यास पूर्णपणे खोकला बरा होतो. लहान मुलास दूध पचत नसल्यास बघा, लहान मुलाला दूध पचत नाही आणि ज्यावेळेस लहान मुलांना दूध पचत नाही त्यावेळेस दूध पचण्यासाठी काय करायचं आहे, 1 कप दुधात 2 वावडिंगाचे चूर्ण टाकून उकळवावे. ते गाळून थंड झाल्यावर त्याला द्यावे. काय करायचं आहे, 2 वावडिंग, आपल्याला 2 वावडिंग बघा, तुम्हाला इथं मी वावडिंग दाखवतोय. हे वावडिंग येते हातावरती. तर याच्यातले 2 वावडिंगाचं चूर्ण दुधामध्ये टाकून उकळून त्या लहान मुलाला पाजल्यानंतर त्या मुलाला दूध पूर्णपणे पचून जाईल. बघा, एखाद्या वेळेस आईचं दूध मुलाला पचत नसल्यास आपण वरचं दूध लावतो पण ते त्या मुलाला पचत नाही. तर त्या मुलाला ते दूध न पचल्यामुळे त्याला जुलाब होतात, त्याचं पोट दुखतं किंवा कफ होतो. अशा वेळेस वावडिंगाचं चूर्ण 2 चिमूट किंवा 1 चिमूट चूर्ण दुधामध्ये टाकून उकळून जर त्या मुलाला तुम्ही देताय तर त्या मुलाला ते दूध पूर्णपणे पचन होऊन जाईल. तर इतका जबरदस्त
जबरदस्त या वावडिंगाचा उपयोग आहे। वावडिंगाचे उपयोग अजून पण आहे ते, पण त्यासाठी मी तुम्हाला अजून का वावडिंगाचे अजून उपयोग आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेलच दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तर बघा, वावडिंगाचा मूळ सर्पविषावर चालतं, मधुमेहावर चालतं, हत्तीपायाच्या रोगावर त्याचा उपयोग सांगितला आणि अनेक प्रत्येक आजारामध्ये तुम्ही जर कुठलंही आयुर्वेदिक औषध घेत जर असाल आणि त्यामध्ये वावडिंगाचं चूर्ण मिक्स करून जर घेतलं तर तुम्हाला एकदम योग्य फायदेशीर ठरेल। कारण हे असं औषध आहे की हे तुम्ही कुठल्याही औषधामध्ये ॲड करू शकता, तुम्हाला रिझल्ट 100% येतो आणि हे पूर्ण गुणकारी आहे। असं हे वावडिंग, याची ओळख आणि याचे काही फायदे मी तुम्हाला सांगितले। राहिलेले फायदे पुढच्या व्हिडिओमध्ये थांबू। धन्यवाद। रामकृष्ण हरी, जय धन्वंतरी भगवान। उद्या भेटू पुन्हा नवीन माहिती बरोबर।